गव्हाची मळणी करत असताना यंत्रात अडकून 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कापलेला गहू मळणी यंत्रात टाकताना 16 वर्षांचा मुलगा बेल्टमध्ये पडला. त्याचं पूर्ण शरीर मशीनमध्ये गेलं आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील छिंदवाडा इथं ही घटना घडली असून अमन बट्टे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की शेतात गहू काढल्यानंतर तो मळण्यासाठी मळणी यंत्र आणलं होतं. तिथे 16 वर्षीय अमन त्याच्या वडिलांसोबत काम करत होता. मळणी यंत्राच्या बेल्टमध्ये कापलेला गहू टाकत असताना अचानक अमनचा तोल गेला. तेव्हा तो मळणी यंत्रात पडला. काही क्षणातच तो मळणी यंत्रात आत ओढत गेला. अमन मळणी यंत्रात अडकला. त्यावेळी तिथे इतर तिघेही होते. तो अडकल्याचं लक्षात येताच मळणी यंत्र लगेच बंद करण्यात आलं, पण तोपर्यंत त्याचं शरीर मशीनच्या आत गेलं होतं. गुडघ्यापासून खाली पाय फक्त मशीनच्या बाहेर दिसत होते. या घटनेची माहिती उमरेड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आणि मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आलं. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे. घटना इतकी भीषण होती की अमनचं पूर्ण शरीर मशीनमध्ये अडकलं होतं. गहू मळणाऱ्या मशीनमध्ये त्याचं शरीर दबलं गेलं. त्याचा मृतदेह छिन्न विछिन्न झाला होता, तर मळणी यंत्राच्या खाली रक्ताचा सडा पडला होता. या घटनेमुळे अमनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 16 वर्षीय मुलाचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू पाहून वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.